महत्त्वाची बातमी समोर येते। पीआरएम कंपनीतील सोर्स कोड चोरी प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरची माहिती देण्यास टाळाटाळ पाहायला मिळते। गिरीश थोरात यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याची माहिती आहे। सायबर पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली होती। थोरात यांचं खरंच या प्रकरणाशी संबंध आहे का, त्या निमित्ताने आता हा प्रश्न उपस्थित होते। तर सॉफ्टमेट सिस्टम एलएलपी आणि पीआरएम कंपनीच्या सोर्स कोड चोरी प्रकरणी सायबर पोलिसांकडून बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर गिरीश थोरात आणि असिस्टंट जनरल मॅनेजर उत्कर्ष कांबळे या दोघांची कसून 3 तास चौकशी करण्यात आली होती। या प्रकरणी जनरल मॅनेजर गिरीश थोरात यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून पळ काढला। तर असिस्टंट जनरल मॅनेजर उत्कर्ष कांबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी देखील खरं तर पळता पाय काढल्याची माहिती आहे। त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत प्राधिकृत अधिकारी नसल्याचं सांगत पळ काढण्याचा प्रयत्न केलाय। जर बँक ऑफ महाराष्ट्र यांचे अधिकारी यामध्ये सामील नाहीत तर त्यांना सायबर पोलिसांनी चौकशीसाठी का बोलावलं याचंही उत्तर त्यांनी दिलेलं नाही। आणि यावरून आता असं दिसतंय की जो गुन्हा घडत आहे तो खूप गंभीर असून या अधिकाऱ्यांची टाळाटाळ स्पष्ट दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून गिरीश थोरात यांना संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न सुरू आहे, मात्र ते छत्रपती संभाजीनगर येथील ऑफिसमध्ये असून देखील ऑफिसमध्ये नसल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे आता या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढले। या संदर्भात आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन वडे यांनी। पाहूयात। सोर्स कोड चोरी प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे। या चौकशीमध्ये 2 अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले, मात्र त्यापैकी एक अधिकारी गिरीश थोरात या चौकशीमध्ये काय झालं किंवा कशासाठी बोलवलं होतं, काय काय समोर आलं या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे वारंवार त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचतोय। मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून अशी माहिती मिळते की ते या ठिकाणी नाहीयेत। सुरुवातीला अशी माहिती मिळाली होती ते एका बैठकीत आहेत, मात्र बैठकीत असताना थोड्या वेळाने फोनवर कळवण्यात आलं की ते बैठकीमध्ये नाहीयेत, ते आलेलेच नाहीयेत। दुसऱ्यांदा देखील या ठिकाणी आपण आलेलो होतो, त्यावेळेस हे कळालं की ते या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत। आणि ही तिसरी वेळ आहे। तिसऱ्या वेळी जेव्हा आपण त्यांच्या कार्यालयात दाखल झालो तर त्यावेळेस ते उपलब्ध नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। मी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये, आपण माझ्या मागे पाहताय हे त्यांचं कार्यालय आहे, कारण सॉफ्टमेट सिस्टम एलएलपी आणि पीआरएम कंपनीच्या सोर्स कोड चोरी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी 2 अधिकाऱ्यांची कसून चौकशी जी आहे ती केलेली आहे। तब्बल 3 तास ही चौकशी जी आहे ती झालेली आहे। या तपासामध्ये काय काय माहिती त्यांनी दिली किंवा काय काय समोर आलंय या संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी या अधिकाऱ्यांकडे वारंवार येतोय। त्यामुळे नेमकं जाणीवपूर्वक उडाउडीची उत्तरं दिली जातात का किंवा त्यांना बोलायचं नाहीये का, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र सोर्स कोड चोरी प्रकरणी जे काही तपासात जे काही बाबी मांडण्यात आलेल्या आहेत, काय काय बाबी मांडण्यात आलेल्या आहेत किंवा कोणती मुद्द्यांवर चौकशी झाली आहे हे अद्यापही स्पष्ट या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाहीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।